पशुपतीनाथ भगवान की जय। सूतजींना उंच आसनावरती त्या ठिकाणी बसवलेलं आहे। सौनकादिक ऋषी अनेक वर्षाचं सौनकादिकांचं वय आहे, पण तरी सुद्धा नम्रता आहे, अंतःकरणामध्ये नम्र भाव आहे आणि अतिशय नम्रपणे समोर बसून त्या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी बसलेले। कारण कथा श्रवणासाठी अधिकारी कोण आहे तर मी कालही तुम्हाला सांगितलं की ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताला जाणण्याची इच्छा आहे तो कथेचा काय आहे, अधिकारी आहे। आणि भगवान परमात्म्याचा ग्रंथ कथा श्रवण करायची म्हणजे स्वतः भगवंताला आपल्या हृदयात साठवणं आहे। आणि भगवान परमात्म्याला हृदयामध्ये कोण साठवू शकतो, नम्र झाला होता ते नाही कोंडिले। ज्याच्या ठिकाणी नम्रता असेल तो भगवंताला आपलंसं करू शकतो। कारण आपण म्हणतो, एरवी म्हणतो आपण चंदन शीतल आहे, चंदन शीतल आहे, पण चंदनापेक्षा सुद्धा वंदन शीतल आहे। माणसाच्या अंतःकरणात काय असलं पाहिजे, हा तुम्हाला जरा थंडी जास्तच वाजते का, हा शेकोटी पेटवायची म्हणजे तुमचा काही प्रतिसादच नाहीये मला। मी कालही सांगितलं तुम्हाला, आता थंडी तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला वाजायला पाहिजे। तुम्ही गर्दीत बसलेले आहे, तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला थंडी वाजायला पाहिजे। मी किती स्कार्फ आणलेत कानाला, किती शाल घेतल्यात अंगावर, मग ज्या अर्थी मला जर थंडी वाजत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाजली नाही पाहिजे। जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये नामस्मरणाची उष्णता तुम्ही तयार कराल ना, थंडी तुम्हाला जाणवणार नाही। तुम्ही येऊनच अशा बसल्या, कालच्यापेक्षा आज थंडी कमी आहे, खूप कमी आहे। सोडा बघू ते कान सोडा बघू आपण काय होतंय। कारण एवढ्या गरमीत बसल्यानंतर एखाद वेळेला तुम्हाला समाधी लागू शकते, कळलं ना। थोडस मला वाटतं आता 1-2 मिनिटासाठी आपण उठून उभे राहू, बघू तुमची थंडी कशी जात नाही। चला उठून उभे राहा सगळे। सगळ्यांनी उठून उभे राहायचं, सर्वांनी। ज्या महिलांना आनंद घ्यायचा असेल पावल्याचा त्यांनी समोर यायचं, ज्यांना नुसतं उभं राहायचं असेल त्यांनी थोडं साईडला जाऊन उभं राहायचं।
ज्ञानापेक्षा ज्ञान वाढवणं गरजेचं आहे. माणसाचा प्रभाव कसा आहे याच्याही पेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे हे फार महत्वाचं आहे. नम्रता असणं गरजेचं आहे. नम्रता खरं तर माणसाचं लक्षण आहे. बघा आज आणखी लक्ष देऊ नये का पटेल तुम्हाला. इकडे महिला मंडळांना जरा करंट लेट दिसतंय. खरं तर तुम्ही जास्त रेंज मध्ये पाहिजेत माझ्या. तुम्ही समोर बसलेले आहेत माझ्या. आणि आपल्याला आरक्षण आहे सध्या हा ना. पूर्ण 100% आरक्षण आपल्याला आहे. तुम्हालाही बसण्यासाठी समोर जागा आहे. हे बिचारे साईडला बसलेत आपल्यासाठी थंडीमध्ये बसले. तुम्हाला समोर बसण्याची उपलब्धी त्यांनी करून दिलेली आहे. तुमच्यासाठी खास करून इथे माझी व्यवस्था केलेली आहे. नाही तर पुरुष कथाकारांची काही कमी नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. कोणी बोलू शकत होते ते. पुरुषांमध्ये सुद्धा मोठी मोठी कथाकार आहेत. पण तुमच्यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलंय. याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. संधी आहे तुमच्याकडे. तुम्ही त्याचं सोनं केलं पाहिजे. तुम्ही खूप लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. नम्रता जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि जिथे ज्ञान असतं ना तिथेच नम्रता असते. जिथे ज्ञान असतं ना तिथे नम्रता असते. जसं ज्ञानोबा काय सांगतात की झाडाच्या फांद्या खाली वागतात पण कोणत्या झाडाच्या ज्या झाडाला फळं आहेत त्याच फांद्या खाली वागतात. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे ना त्याच्याकडे नम्रता असते. आणि ज्याच्याकडे कधी कधी आपल्याला कुणाला उद्देशून बोलायचं नाहीये पण अर्धवट ज्ञान जिथे असतं ना. तुम्हाला पटेल असं उदाहरण देते मी. एखाद वेळेला तुम्ही डोक्यावर घागर घेतली पाण्याची. आता डोक्यावर घागरीने पाणी आणायची तर गरजच नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये डोक्यावर घागरी भरून पाणी आणावं लागायचं. ती घागर जर गच्च भरलेली असेल तर दोन्ही हात सोडून आपण चालू शकतो. भरलेली घागर असेल तर चालू शकतो. ती स्थिर असते. आणि तीच जर अर्धी घागर असेल तर अर्धी घागर मग ती शांत बसत नाही. तसं अर्धवट ज्यांच्याकडे ज्ञान आहे ना ते कुठेच मावत नाही. बघा म्हणून जिथे ज्ञान असतं ना तिथे नम्रता असते. सौनकादिकांच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि नम्रताही आहे. ज्ञानाबरोबर प्रेम असणं गरजेचं आहे. श्रोत्यांच्या रूपामध्ये खाली बसलेले सौनकादिक ऋषी आणि सूतजींना उंच आसनावरती बसवलेले आहे. आता श्रवणाचे काही नियम सूतजी महाराज सांगतात. श्रवण करण्यासाठी काही नियम घालून दिलेले पहा. काय नियम आहेत तर जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय 4 प्रकारचे नियम आहेत. श्रवण करत असताना जितासनो आपल्या आसनावर विजय मिळवायचा आहे. आसनावर विजय म्हणजे काय. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी बसलात ना त्या जागेवर तुमचा प्रभाव पडत असतो. पहिल्या दिवशी ज्या जागेवर बसलात शेवटपर्यंत त्याच जागेवर येऊन बसलं पाहिजे. आता आजपासून लक्षात ठेवा. ज्या समोर बसलेल्या आहेत त्यांनी समोरच यायचं. ज्या पाठीमागे बसल्या त्यांनी पाठीमागेच बसायचं. जितासनो आसनावर विजय. जितश्वासो आपल्या श्वासावर सुद्धा विजय मिळवायचा आहे. जितसंगो संगती कुणाची करावी मंडपामध्ये यालाही फार महत्व आहे. शेजारी कुणाच्या बसावं. बडबड करणाऱ्याच्या नाही. खरं तर बडबड कोणी करूच नाही कथा कीर्तनामध्ये. सांगेल मी कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये जर बडबड केली तर पुढच्या जन्मामध्ये बेंडूक होऊन जन्माला यावं लागतं. हे मी सांगत नाही. संत सांगतात की कीर्तनी वटवट करेल जो कोणी बेंडोक होऊन येईन जन्मा. मग जे मोठाल्या स्त्रिया आहेत त्या मोठाल्या बेंडक्या. छोट्या छोट्या मुली छोट्या छोट्या बेंडक्या. आणि मग कायम ड्रॉइंग 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 करत बसायचं मग त्या गटारामध्ये. म्हणून आता इथून पुढे तुम्हाला जर बेंडकी व्हायचं नसेल तर बडबड करणार मुलींना कथेमध्ये बडबड करणार नाही. आणि केलं तर असं
बडबड करणाराच्या शेजारी सुद्धा बसायचं नाही, झोपा घेणाराच्या शेजारी बसायचं नाही, आपणही झोपायचं नाही आणि शेजाऱ्यालाही झोपू द्यायचं. तुमच्यापैकी जर कोणी झोपल, लक्षात द्या, जर कोणी डोकल्या घ्याल, कोणी झोपी जाल, तर तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे. मग आता आपल्या आपल्या शेजारणी तपासायच्या बसल्या बरोबर मधून मधून, आणि जर झोपायला लागलेली दिसली ना, तिला चिमटा द्यायचा. ए बाई, मला मारती काय? हा, मी शपथ घातली ना. झाल्या ना फ्रेश. असं कुणाच्या शेजारी बसावं, कुणाच्या संगतीमध्ये बसावं, यालाही शास्त्र आहे. आणि एक श्रवणाचे त्या ठिकाणी नियम आहे. श्रवण करत असताना श्रोत्यांचे काही प्रकार सांगितलेत पहा. काही श्रोते असे असतात, इकडून ऐकायचं, इकडे सोडून द्यायचं. या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं असं. काही श्रोते असे असतात की जे कानाने ऐकतात आणि तोंडाने सांगतात, आणि काही श्रोते असे असतात कानाने ऐकतात आणि अंतःकरणामध्ये ते साठवून ठेवतात. हे तीन प्रकार श्रोत्यांचे आहेत पहा. मग तुम्हाला कोणत्या कॅटेगरी मध्ये तुम्ही बसता ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. इकून ऐकून सोडून देणाऱ्यांपैकी आहात का, ऐकून नंतर तोंडाने सांगणाऱ्यांपैकी आहात का, ऐकून जीवनामध्ये त्याचं परिवर्तन करणाऱ्यांमध्ये तुम्ही आहात. कथा श्रवण करत असताना कथा रूपानेही श्रवण करायची आणि प्रत्येक कथेतला भाव आपण घेतला पाहिजे की कथा कशासाठी सांगितली. सौनक आदी ऋषी त्या ठिकाणी श्रोत्यांच्या रूपामध्ये बसलेले आहेत आणि आता सूतजी महाराज शिव महापुराण ग्रंथ त्या ठिकाणी प्रारंभ करतात. शिव महापुराण ग्रंथाचं महात्म्य त्या ठिकाणी प्रारंभ करतात. जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय शिव कथा, जय श्री शिव कथा, जय जय शिव कथा, जय श्री कितीही पापी जीवाने जरी उद्धार त्या ठिकाणी श्रवण केली ना, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचारी रता विमार्गगाः क्रोधाग्ने दग्धा कुटिलस्य कामिन सप्ताह यज्ञेन कलौ पुनन्ति ते. अतिशय क्रोधी पापी माणूस जरी असेल आणि त्याने जर 7 दिवसाची शिव महापुराण कथा श्रवण केली ना, तर त्या पापी जीवाचा सुद्धा उद्धार करणारी ही शिवकथा आहे. आणि शिवकथा भगवंताची कथा श्रवण करायची म्हटल्यानंतर सत्संगाशिवाय पर्याय नाही. कुठेही एकट्याने जाऊन ही कथा श्रवण होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये सत्संग फार महत्वाचा आहे. सत्संगेन परम प्राप्ते, त्या परमात्म्याची प्राप्ती
प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं ते म्हणजे सत्संग आहे. कारण जसं पान खातो आपण, पानामध्ये जर कात नसेल तर पान रंगत नाही. पान खाण्याला काही अर्थच नसेल. सुंदर असं वर्णन आहे, पहा, लक्ष देऊन ऐका. जैसे पान में अगर कत्ता नहीं होगा तो पान रंग नहीं लाएगा. जैसे पान में अगर कत्ता नहीं होगा तो पान रंग नहीं लाएगा, वैसे ही जीवन में अगर कथा नहीं होगी तो जीवन रंग नहीं लाएगा. जीवनाचा आनंद आपल्याला भेटू शकत नाही गड्या जर सत्संग आणि भगवंताची कथा जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर. मग सत्संग अतिशय महत्वाचा आहे. आज सौनक आदी ऋषी आणि सूतजी महाराज या दोघांचा त्या ठिकाणी सत्संग आहे. सूतजी महाराज सांगतायत की ज्या वेळेला आणि जेव्हा दोन संत एकत्र येतात तेव्हा शास्त्राची निर्मिती होत असते. पहा, जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही ग्रंथाच्या प्रारंभी पाहतो की दोन संत एकत्र आले म्हणून शास्त्राची निर्मिती झाली. आपण दोन माणसं जर एकत्र आलो तर खूप झालं तर काय होईल? दोघांचा जर संवाद झाला, संवाद जरा जास्तच झाला तर लय झालं तर भांडणं होते दोन माणसांच्या मध्ये. पण ज्यावेळेस दोन संत एकत्र येतात ना त्यावेळी ग्रंथाची निर्मिती होते. कारण संतांमध्ये ती ताकद आहे. जसा परीस असतो, परीस माहिती ना, परीसाला जर लोखंड जर परीसाला लावलं तर त्याची चांदी होते, बरोबर? हा, पक्क्या झोपीत आहे तुम्ही. लोखंड जर परीसाला लावलं तर त्याचं काय होतं? सोनं होतं. जाग राहून कथा ऐकत जा. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या जीवाला, सामान्य जीवाला जर संतांची भेटी झाली ना तर त्या जीवाचा सुद्धा उद्धार होतो, कल्याण होतं. हे संत भेटीचं महात्म्य आहे. सूतजी महाराज सांगतात की एक किराताचं त्या ठिकाणी नगर होतं. आता ग्रंथाचं महात्म्य आपल्याला पाहिजे. आणि त्या किराताच्या नगरीमध्ये देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. तो त्या ठिकाणी सुरुवातीला तर देवभक्त होता, पूजा अर्चा करायचा, अभिषेक करायचा. पण कालांतराने त्याला ही वाईटाची संगती लागली. आणि वाईटाची संगती लागल्यानंतर जीवनामध्ये बघा तुम्ही, मी कालही सांगितलं की संगती फार महत्वाची असते. पहा, जर चांगल्याची संगती झाली ना तर जीवनाचं चांगलं होतं, सोनं होतं. आणि वाईटाची संगती जर लागली तर हिरा असतो, हिरा, जो हिरा की जो आयरणीवर जरी ठेवला, आयरन माहिती ना, आयरन कुंभाराच्या घरी असते, पहा नाही का, लोहाराच्या घरी असते. आणि तो हिरा जर आयरणीवर ठेवला, वरतून घणाने जरी त्याला मारलं तरी तो हिरा फुटत नाही. तो एक तर आयरणीत घुसतो किंवा घणात घुसतो किंवा उडून तरी जातो पण फुटत नाही. एवढा कणखर असणारा तो हिरा. पण त्याच हिऱ्याने जर ढेकणाची संगती केली, संत सांगतात की ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. चांगलं वागणारा जरी माणूस असेल आणि जीवनात जर वाईटाची संगती जर झाली ना तर त्याच्यावर तसे तसे परिणाम पडत असतात. बैसता चोराची संगती तैसीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. आणि मग वाईटाची संगती लागल्यामुळे तो सुद्धा वाईटच वागू लागला. कारण चांगली लोक एखाद वेळेला वाईटाला चांगलं करण्यामध्ये यशस्वी होतीलच असं नाही, पण वाईट लोक लगेच चांगल्याला आपल्या ग्रुप मध्ये घेतात. पहा, त्याच्यासाठी खर्च करतील मग स्वतःच्या खिशातून. हा, एखाद्याला जर तिकडे जाण्याची इच्छा नसेल ना, तिकडे कुणीकडे आहे ना आपल्या तीर्थापुरीत, असं असले तर मी तीर्थापुरीतलं नाही सांगत, मी अंबडचं सांगते. अजून 7 दिवस यायचे मला तीर्थापुरीला. एखादा जर तिकडे दुकानावर जाण्यासारखी त्याची परिस्थिती नसेल, त्याची इच्छा नसेल ना, हा म्हणतो चल ना मित्रा, तो म्हणतो नाही यार आज खिशात जरा तंगी आहे, चल म्हणे मी आहे ना.
100-200 खर्च करतो, पण त्याला आपल्या ग्रुपमध्ये हा कलीचा प्रभाव आहे, मी सुरुवातीला सांगितलं. आणि मग वाईटाच्या संगतीने कधी जीवन जगत असताना जरी एखादा मित्र, एखादा व्यक्ती जर असा वाईट कर्म करणारा, वाईट विचाराचा जर आपल्याला भेटला ना, तर त्याची संगत शक्यतो आपण सोडली पाहिजे. आणि जरी त्याच्या संगतीत राहायचं असेल ना, तर स्वतःला त्याच्यासारखं बनवायचं नाही. आपण आपले चांगलं कार्यासाठी आपण प्रयत्न करत राहायचं. आणि बघा, कधीही चांगलं काम करत असताना त्रासच होतो पहा माणसाला, होतच असतो. चांगल्या कामाला त्रासच होतो, पण कितीही त्रास झाला तरी आपण आपला चांगला मार्ग कधी सोडायचा नाही. आपण आपल्या मार्गावर चालतच राहायचं. नक्कीच आपल्याला आपलं ध्येय एक दिवस साध्य होत असतं. अरे मंजिलें तो उन्हीं को मिलती है, मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. आपल्या अंतःकरणामध्ये जे जिद्द असते ना, जिद्द चांगलं काहीतरी करून दाखवण्याची, ती जिद्द आपण कधी सोडायची नसते. एक दिवस त्याचा परिणाम हा आपल्याला चांगलाच मिळत असतो. चांगलं वागणारा होता देवराज ब्राह्मण, पण वाईटाची संगती लागली आणि तोही पुढे जाऊन वाईट वागू लागला. वाईट वागत असताना आता एकदा का व्यसन करायला लागला, वाईट वागायला लागला की मग घरामध्ये सुद्धा तो मान सन्मान मिळत नाही. मग घरातलंही वातावरण बिघडून जातं. शेजारी पाजारी सुद्धा मान सन्मान देत नाही. बघा तुम्ही, पिणाऱ्याला लोक मान सन्मान देतात का? कितीही खरं बोलू द्या त्याने, तरी लोक म्हणतात काय खरं त्याचं भुंगाऱ्याचं. असं आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे आहे बा. किती खरं बोलू द्या त्याने, त्याचं कोणी खरं मानत नाही. म्हणजे त्याचा मान सन्मान त्या ठिकाणी कमी होतो. मग असा तो देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी वाईट वागू लागला. आणि वाईट वागत असताना तो आता म्हातारा झाला, वय झालं त्याचं. गावातून लोकांनी हाकलून दिला. बाहेर त्या ठिकाणी वणवण फिरू लागला. फिरत असताना एक दिवसाचा प्रसंग की तो पैठण नगरीमध्ये आला, की जे क्षेत्र आपल्याला अतिशय जवळ आहे. सर्वात जवळ तीर्थक्षेत्र कुठलं असेल आपल्याला, तर ते पैठण आहे. बरं, पैठणचं पूर्वीचं नाव पैठण नाहीये, शास्त्रामध्ये पैठण नाहीये. शास्त्रामध्ये प्रतिष्ठानपूर असं त्या ठिकाणी नाव आहे. पण त्याचा नंतर अपभ्रंश झाला. असे बरेच शब्द अपभ्रंशित झालेले आहेत पहा. जसं की आपण स्नानासाठी एक तांब्याचं भांड असतं पहा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी, आणि पाहतो तांब्याचं भांड असतं, त्याला काय म्हणतो आपण? हा, घंगाळ म्हणतो त्याला. पण त्याचं नाव घंगाळ नाहीये, त्याला गंगालय असं त्याचं नाव आहे. जसं कार्यालय, वाचनालय, शौचालय, आता जरा लय होत आहे, तसं हे गंगालय. काय होतं नाव त्याचं? गंगालय. पण त्या गंगालयाचा आपण घंगाळ करून टाकला. गंगालय का नाव होतं त्याचं? तर त्याचं नाव घेतल्यानंतर गंगेला त्या ठिकाणी आमंत्रित केलं जात होतं. गंगा अलय, गंगा अलय, गंगा अलय असं त्या ठिकाणी आपल्याकडून एक गंगेचं नामस्मरण घडत होतं. पूर्वीच्या लोकांची संकल्पना खूप छान होते पहा. सहज गंगालय 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 आपल्याकडून वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष होती भंगा. तर त्या गंगालयाचा आपण घंगाळ करून टाकला. अगदी तसंच प्रतिष्ठानपूर हे त्या नगरीचं नाव आहे शास्त्रामध्ये, त्याचं आपण पैठण केलं. आणि मग त्या पैठण नगरीमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे पहा, आजही आहे. नाथबाबांच्या मंदिराच्या अगदी या साईडला थोडस महादेवाचं मंदिर आहे, ढोलेश्वर मंदिर. तर हा देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेला. आणि त्या मंदिरामध्ये त्याही महादेवाला ढोलेश्वर का नाव प्राप्त झालं, याच्याही पाठीमागे कारण आहे पहा. शिवपुराणामध्ये ते वर्णन वाचायला मिळाले मला.
ढोलेश्वर हे नाव का प्राप्त झालं तर पूर्वी औरंगजेब जेव्हा आपले हिंदूंचे देवळं आपले हिंदूंचे मंदिर त्या ठिकाणी देवता उध्वंस करत होता, त्या औरंगजेबाने काय केलं की त्या महादेवाच्या त्या लिंगाला साखळ दंड बांधले आणि हत्तीला बांधलं. त्या हत्तीच्या द्वारे तो महादेव ते लिंग ओढण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा ती मूर्ती ते लिंग ते ओढल्या गेलं नाही. आजही बघा तुम्ही, जर कधी आपण असं अलगद त्या लिंगाला जर त्या महादेवाच्या पिंडीला असा हात लावून पाहिलं ना, तर आजही साखळ दंडाचे सरपाटे त्या महादेवाच्या पिंडीवर पडलेले आजही आहे. मग साखळ दंडाने बांधून सुद्धा तो महादेव उचलला गेला नाही, ओढला गेला नाही, म्हणून त्या महादेवाचं नाव पडलं ढोलेश्वर भगवान. बोलिये ढोलेश्वर भगवान की जय. आणि हा देवराज ब्राह्मण त्या ढोलेश्वर मंदिरामध्ये गेला. आता वय झालं होतं, म्हातारा झाला होता, सहज त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये पडून राहिला आणि अनायाशा त्या मंदिरामध्ये शिव महापुराण कथा चालू झाली. शिव महापुराण कथा चालू होती आणि हा भुकेनं त्या ठिकाणी व्याकुळ झालेला होता. व्याकुळतेने एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी पडलेला होता आणि दुर्दैव असं की त्याच वेळी त्याचा अंतकाळ जवळ आला आणि मरणाच्या वेळी शिव महापुराण कथा त्याच्या कानावर पडली. सहज ऐकायची म्हणून तिथे गेला नव्हता, तर सहज शिवपुराण कथा, सहज भगवान शिवाचं नामस्मरण त्याच्या कानावर पडलं आणि त्या काळात त्याचा मृत्यू झाला ना, तर त्याला एका बाजूने यमाचे दूत ओढतायत आणि एका बाजूने शिवगण त्या ठिकाणी ओढू लागले. यमदूतांनी सांगितलं, अरे आणि आयुष्यभर पाप कर्म केले, याला आम्ही यम लोकांमध्ये घेऊन जाणार आहोत, याला नरकामध्ये टाकणार आहोत. पण शिवदूतांनी सांगितलं, अरे आणि आयुष्यभर जरी पाप कर्म केली असतील, पण शेवटी मरणाच्या वेळेला याने आमच्या स्वामीची अर्थात महादेवाची कथा श्रवण केली आहे ना, म्हणून याला आम्ही कैलासात घेऊन जाणार आहोत. यमदूतांच्या आणि शिवदूतांचे भांडण झाले आणि शेवटी यमदूतांना परत जावं लागलं आणि शिवदूत त्या देवराज ब्राह्मणाला घेऊन कैलास धामामध्ये निघून गेले. पार्वती पते हर 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 महादेव. हे शिव महापुराण श्रवणाचं महात्म्य आहे. शिवकथा श्रवण केल्यानंतर आयुष्यभर जरी पाप कर्म केले, तरी शेवटी जरी शिवकथा श्रवण केली, तरी सुद्धा कैलास धामाची त्या ठिकाणी प्राप्ती होते. मग तुम्ही म्हणाल शेवटी शिवकथा श्रवण करायची ना, मग आतापासून का? असं वाटेल ना तुम्हाला, शेवटीच करायची ना, मग आतापासून कशाला? असा जर प्रश्न तुमच्या मनात, अशी शंका जर निर्माण होत असेल ना, तर सांगेल मी तुम्हाला की तुमचा शेवटचा काळ तुम्हाला माहिती. मी कालही सांगितलं, आपला शेवट आपल्याला माहिती नाहीये, म्हणून रोज आपण शिवकथा श्रवण करायची, रोज आपण शिवनाम मुखामध्ये घ्यायचंय. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के सजाया कर. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे एक के प्यारे ध्यान हरि का लगाया कर. Thank you.
त्या ठिकाणी सतत भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे। यमदूतांना परत जावं लागलं आणि यमदूत यमाला जाऊन सांगू लागले का हो म्हणे आम्हाला पाठवलं तुम्ही त्याला नेण्यासाठी, पण तिथे शिवगण आले, त्यांनी आमच्या सोबत युद्ध केलं आणि आम्हाला परत यावं लागलं। त्यावेळेला यम सांगू लागला त्याच्या दूतांना, यमधर्म सांगे दूता तेथे नाही तुम्हा सत्ता, कुठे जेथे चाले हरी कथा सदा घोष नामाचा। यमदूतांना सांगतात अरे तुला तिथे जाण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी नाहीये, तुला तिथे सत्ता नाहीये, कुठे जिथे भगवंताची कथा चालू आहे, जिथे भगवंताचं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी तू जाऊ शकत नाही, किंवा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा। जे नामधारक जिथे राहत आहेत ना त्याच्या शिवाच्या आत सुद्धा यमाचे दूत येऊ शकत नाही। मग आपल्याला यमाचे दूत यावे का देवाचे दूत यावे? आपल्याला मुराळी कोणाला पाहिजे? दीपोळीला नाही। यमदूत यावे का देवदूत यावे? देवदूत यावे। देवदूत येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कोण म्हणलं भांडण? भजन करावं लागेल, सतत त्याचं नामस्मरण करावं लागेल। आपण जर त्याचं नामस्मरण केलं ना तर देवदूत शिवगण आपल्याला येतील आणि आपल्याला शिवलोकाची त्या ठिकाणी प्राप्ती होईल। हे शिव महापुराण कथेचं त्या ठिकाणी महात्म्य आहे। असंच आणखी एक उदाहरण सांगतात की बास्कल नावाचं एक नगर होतं, तिथेही एक त्या ठिकाणी बिंदुक नावाचा ब्राह्मण राहतोय आणि त्याची पत्नी होती चंचुला। तो बिंदुक ब्राह्मण ही त्या ठिकाणी त्यानंतराने वाईट वागायला लागला, दारू प्यायला लागला, पत्नीला त्रास द्यायला लागला। पण जी चंचुला जी होती ना ती सात्विक विचाराची होती, संत विचार ऐकणारी होती, सत्संग करणारी होती। तिने खूप प्रयत्न केला आपल्या मालकालाही चांगल्या मार्गावर आणण्याचा, आणि आजही अशा खूप स्त्रिया आहेत की ज्या आजही आपल्या सौभाग्याला चांगल्या मार्गावर आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत। सांगतात की स्वामी नका करू ना व्यसन, खूप गोड आपला संसार आहे, नसू दे आपल्याकडे संपत्ती, 2 वेळेचं जेवण जरी आपल्याला व्यवस्थित भेटलं ना तरी खूप झालं, पण तुम्ही व्यसन करू नका। चांगल्या मार्गावर आणण्याचा खूप प्रयत्न करते, कारण वाईट कर्माला भिणारी होती, पाप कर्माला भिणारी होती। आणि माणसाने भिलं पाहिजे गड्या, जीवन जगत असताना माणसाने भित्र असलं पाहिजे। गुरुवर्य वैकुंठवासी वक्ते बाबा नेहमी सांगायचे, पहा तुम्ही कुणी नाव ऐकलं असेल माहित नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना भीष्माचार्य मानलं जात होतं, निवृत्ती बाबा वक्ते, त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं बोलणं होतं, खडतर बोलणं होतं, पण खरं होतं, अधिकार होता। वक्ते बाबा सांगायचे की माणसाने भित्र असलं पाहिजे। एक वेळेचा प्रसंग आहे बघा, त्यांचे जे शिष्य मंडळी आहेत ते सांगत असतात की वक्ते बाबा पंढरपूर मध्ये असताना त्यांच्या एका शिष्याला एक जणाने विचारलं की म्हणे तुम्ही रोज म्हणता म्हणे भजनामध्ये की रूप पाहता लोचनी सुख झाले हो 6 जणी। मग सांगा ना म्हणे या 6 जणी कोण आहेत? आता लोक काय विचारतील सांगता येईल? त्यांच्या एका भक्ताने शिष्याने बाबांकडे गेला आणि म्हणे बाबा मला एक माणूस प्रश्न विचारतोय म्हणे की या 6 जणी कोण होत्या? आता बाबा बोलायला तर प्रखड होते। बाबा म्हणे अरे त्याला म्हणा त्या 6 जणीमध्ये एक तुझी माय होती। काय म्हणे? त्या 6 जणीमध्ये एक तुझी माय होती। मग त्या भक्ताने विचारलं म्हणे बाबा जर एक त्याची माय होती पण मग बाकी 5 कोण होत्या? तो विचारलं ना मला बाकी 5 कोण होत्या? बाबांनी सांगावं त्याला म्हणा तुझ्या माईला जाऊन विचार। असं बाबांचं बोलणं होतं पहा।
बरं झालं, त्या निमित्ताने तरी तुम्ही फ्रेश झाल्या. असं त्यांचं बोलणं होतं. आणि ते बाबा म्हणायचे की माणसाने भित्र असलं पाहिजे, भिलं पाहिजे. मग कशाला भिलं पाहिजे? साधकांनी विचारलं, बाबा आम्ही चोरांना भिलं पाहिजे का? म्हणे नाही. आम्ही सापांना भिलं पाहिजे का? म्हणे नाही. एक जण आला म्हणे आम्ही बायकोला भिलं पाहिजे का? त्याने बायकोला कुठे भेट असते का? बायकोला भ्यायचं नसतं. एका पोराने आपल्या बापाला विचारलं, बाबा तुम्ही सापाला भीता का? तो बाप म्हणे, छे सापाला भीत नाही म्हणे आपण. तुम्ही भूताला भीता का? भूताला. आणि सांगितलं, अजिबात नाही. चोराला भीता का? म्हणे चोराला तर आपण कसाच भीत नाही. त्या पोराने सांगितलं, पप्पा मला माहित आहे तुम्ही मम्मी शिवाय कुणालाच भीत नाही. कुणाला भिलं पाहिजे? तर पाप कर्माला भिलं पाहिजे. कुणाला भिलं पाहिजे? जे पाप कर्म आहेत ना त्या पापाला भिलं पाहिजे आपण. व्यवहारामध्ये जो बापाला भीतो त्याचा व्यवहार चांगला आहे, त्याचा प्रपंच चांगला आहे. जो बापाला भीतो त्याचा प्रपंच चांगला, आणि जो पापाला भीतो ना त्याचा परमार्थ चांगला. असा हा पेटती आपली कथा, पण 9:45 पेटती. नेमकं इजायच्या टायमाला पेटती, हरकत नाही. 9:45 का पेटेना, पेटल्यावर इजवायला मजा जास्त येते. ती चंचुला पाप कर्माला भिणारी होती. अनेक प्रकाराने आपल्या मालकाला सुधरवण्याचाही प्रयत्न केला, पण पती सुधरत नाहीये हे जेव्हा तिच्या लक्षात आलं ना, मग तीही वाईट वागायला लागली. आता चांगली होती, पण शेवटी सहन करण्याची सुद्धा काही मर्यादा, लिमिट असते ना. अनेक वर्षापर्यंत तिने तो त्रास सहन केला, आणि कालांतराने तीही वाईट वागायला लागली. घर सोडून दिलं, नको नको ते व्यवहार त्या ठिकाणी करू लागले. कालांतराने हा बिंदूही त्या ठिकाणी घर सोडून निघून गेला. म्हातारा झाला, वाईट कर्म करत होता म्हणून कुणीही त्याला जवळ केलं नाही. वाईट कर्म करून करून त्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याला पिशाच योनी प्राप्त झाली, त्याचा उद्धार झाला नाही. आणि ही चंचुलाही वाईट कर्म करत असताना ज्या तिच्या मैत्रिणी होत्या त्यातल्या काही तर वाईट वृत्तीच्या होत्या, पण एक मैत्रीण तिची चांगली होती, चंचुलेची. आणि त्या मैत्रिणीनं काय केलं, त्या चंचुलेला तीर्थयात्रेला घेऊन गेले. आणि एखादी तरी मैत्रीण अशी असली पाहिजे गड्या, की जिने आपल्याला म्हणावं चल कथेला. अशी एखादी मैत्रीण जीवनात असली पाहिजे की जी आपल्याला चांगल्या मार्गावर घेऊन जाईल. अशी एखादी तरी शेजारी असली पाहिजे ना, की त्या शेजारणीने आपल्याला कुठेतरी, मग आपण म्हणावं, या शेजारणीनं, या शेजारणीनं